या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता, परंतु या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी म्हणण्यापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्ध मध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा, म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. वास्तविक लोकसभा विधानसभेला विरुद्ध मध्ये प्रचार केल्यानंतर आणि इथे यांची 20 वर्ष सत्ता असताना सुद्धा त्यांनी युतीचा प्रस्ताव देणं हे चुकीचं होतं आणि या ठिकाणी जो प्रस्ताव त्यांनी देत होते त्यांना हीच भीती होती की आपण निवडून येणार किंवा नाही. इतके सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी पण युती करत होते शेवटच्या क्षणापर्यंत. पण आम्ही पक्ष नेत्यांना सर्वांना सांगितलं की या ठिकाणी भाजपाचा उमेदवार यावेळेला निवडून येईल आणि असे विश्वासघातकी लोकांबरोबर आपण युती करणं योग्य होणार नाही आणि म्हणून आम्ही युती केली नाही. नगरपालिका भयमुक्त नंदुरबार निर्माण करणं आणि हे भूमाफिया आहे, या भूमाफियांपासून इथल्या लोकांचं संरक्षण करणं हेच आमचा मुख्य प्रचाराचे मुद्दे असतील. निश्चितपणानं सर्व नगरपालिका भाजप या ठिकाणी जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे, कारण ज्या पद्धतीने लोकांचा या जिल्ह्यामध्ये आम्ही विकासाची कामं करतो त्या विकासावर लोक एक विश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणानं ते निवडून येतील.